तर सलामीची जोडी आपण लगेच मैदानावरती पाठवायची. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यासाठी पहिल्या एका षटकाचा पॉवर प्ले असणार आहे आणि 4 षटकांचा खेळ तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळायची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू हा मैदानावरती ज्यावेळेला सर्कलमध्ये तुम्हाला आणणं मग बंधनकारक राहणार आहे, याची काळजी घ्यायची आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जसा मालवणी कोळीवाडा ग्रुपचा उल्लेख करतोय संतोष कोळी देखील आता बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल झाले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे, कारण हा पूर्ण ग्रुप आहे ज्यांना नेहमीच क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर सन्माननीय जनकभाई शाह हे देखील आता व्यासपीठावरती जे उपस्थित झालेले आहेत. नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम, एक ऊर्जा प्रदान करण्याचं काम जनकभाई शाह यांच्या माध्यमातून या मालवणी क्रिकेटला केलं जातं. एनर्जी स्रोत राहिलेले आहेत या मालवणी क्रिकेटचं आणि ते सध्या बरोबर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये जर पाहिलं तर कित्येकाचं योगदान आहे, कित्येकाने दिलेलं काही प्रायोजक देखील आहेत, कारण आयोजकांच्या जोडल्या प्रायोजकांची भूमिका तितकीच महत्वाची असते. ऑर्गनायझर्स आणि स्पॉन्सर्स हे जर दोन्ही मिळून लागले तर एखादी स्पर्धा सक्सेस करण्यात तर कुठल्याही आपण बघितलं तर स्पर्धेच्या निमित्तानं ऑर्गनायझर आणि स्पॉन्सरची भूमिका महत्वाची. सलामीची जोडी पंच वारंवार आपल्याला मनोरी संघ कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी त्याला आवाज सचिन हे देखील दाखल झाले, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. ऑर्गनायझर आणि स्पॉन्सर्स ज्याचा उल्लेख आम्ही करतोय, कारण कुठलंही आयोजन म्हटलं नियोजन म्हटलं की त्यांच्या जोडला एक महत्वाचा रोल महत्वाचा भाग असतो जो स्पॉन्सरचा. या स्पर्धेच्या निमित्ताने फार मोलाचं सहकार्य जनकभाई शाह यांचं राहिलेलं आहे. उपशाखा प्रमुख आणि नेहमीच क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातंय त्याचं सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व अर्थात जनकभाई शाह हे देखील उपस्थित झाले. त्यांच्या जोडीत जर पाहिलं तर या स्पर्धेला स्पॉन्सर्स करण्याचं काम जर पाहिलं तर सागर पाठारे असतील, सिद्धेश पाठारे यांचंही योगदान राहिलेले आहेत. सन्माननीय रवींद्र भगत, सन्माननीय अशोक पाटील, त्यानंतर कोलिको एंटरप्राइजेस यांचे देखील महत्वाचा रोल आहे. जय माता दी ग्रुप यांचंही योगदान या स्पर्धेसाठी राहिलेले आहेत. त्याला सन्माननीय भरतभाई, त्याजोडला ॲथलेटिक प्रो, प्रिन्स स्पोर्ट्स, परशुराम केनी, शशिकांत मंडप डेकोरेटर. नेहमीच या मैदानावरती ज्या ज्या वेळेला आयोजन नियोजन असतं तेव्हा शशिकांत दादांचं योगदान असतं. त्याजोडला सन्माननीय अजितदादा भंडारी यांचंही योगदान या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. आणि या ग्राउंडसाठी जर पाहिलं मालवणी स्पोर्ट 40+, गावदेवी मास्टर 40+ आणि साईनाथ मास्टर 40+, या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. त्यांचं करूया आपण मनोपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. काही अजून नावं आहेत ज्या या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं योगदान राहिलेलं आहे त्यांचंही आहेत. सचिन आमच्या जोडीने आहेत, त्यांचं करूया आपण स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये ते दाखल झाले आहेत. मालवणी कोळीवाडा ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा. थँक्यू सर. आपण पाहतोय मालवणीमध्ये ही टुर्नामेंट सुरू आहे. भव्य दिव्य अशा टुर्नामेंट आपल्या इथे होत असतात सर. त्यासाठी खूप चांगल्या अशा ट्रॉफीज आपण बघतोय. जर एखाद्याला पाण्याची गरज लागल्यास मग तो सॅनियल आणि लील पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणेश. सचिन मी तुमच्या दिशेने येणार आहे, पण करूया आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. मालवणी कोळीवाडा ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेला होते सुरुवात. स्टार्ट. आडव्या बॅटनं पहिला चेंडू मिस केलेला आहे. बघा पहिला सामना आहे, सकाळच्या सत्र तुम्ही भरपूर वेळेला मालवणी क्रिकेट पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे 5 षटकांचा सामना आहे आणि पहिलाच जसा अप्रोच पाहिलाय कदाचित तो 50-60च्या पार जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. हे पहिले षटक आहे, त्याच्यातला पहिला चेंडू डॉट बॉल. नक्कीच जर 5 षटकांचा सामना असेल तर तुम्हाला 60 ते 65 धावा बनवणं गरजेचं आहे, कारण आपलं जर आउटफील्ड बघितली तर खूप फास्ट आहे. पहिल्या चेंडूवरती चेंडू निर्धाव टाकला होता आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे एक फलंदाज बाद होतोय. 0 या धावसंख्येवर पहिला धक्का बसला होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला गडी बाद.
तुम्ही उल्लेख केला होता की बाबा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढा. बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवायची पण प्लेसमेंट महत्वाचं आहे. इथे प्लेसमेंट महत्वाचा नव्हता, फुलटॉस बॉल होता आणि कौतुक मालवणी संघाचं घरच्या मैदानावरती खेळतोय. एक मिड ऑफ प्रॉपर होता आणि एक मिड ऑफ थोडासा वाईडिश होता. त्याला बीट करता आला नाहीये. हे सगळं करावं लागणार आहे. रणनीती डापेस जी स्ट्रॅटेजी आहे ना ती महत्वाची. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपला क्षेत्ररक्षक योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे. तो क्षेत्ररक्षक आता थोडासा एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय ना, तो थोडासा उजव्या बाजूला होता. मिड ऑफ थोडासा वाईडिश होता आणि त्याचा फायदा कदाचित मालवणी संघाला देखील झाला होता. या सुरुवातीच्या पहिल्या एका झटक्यातनं सावरण्याचा प्रयत्न मनोरी संघ देखील करणार. पॉवर प्ले मध्ये पहिला झटका बसतोय मनोरी संघाला. एक चांगला फलंदाज आहे सर, आपण इथे पाहतो त्याला फलंदाजी खूप टुर्नामेंट मध्ये पाहतो की आपण फलंदाजी करताना पण फुलटॉस चेंडू होता आणि तो त्याला कलेक्ट करता आला नाही, त्यामुळे थोडंसं टायमिंग कमी पडलं आणि फलंदाज बाद झाला. एक यशस्वी सुरुवात म्हणावी लागेल ती मालवणी संघाकडून आणि एक पहिल्या षटकामध्ये धक्का दिलाय त्या प्रणेशाने. जसं तुम्ही उल्लेख केला का सैनिक चांगले फलंदाज होते, पण काय झालं सुरुवातीला ज्यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय ना तेव्हा इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळावाचा की गॅपमध्ये खेळायचा या थोडीशी द्विधा मनस्थितीमध्ये होते. त्याच्यामुळे ते चेंडूला तितकं एलिव्हेशन येऊ शकलं नाहीये आणि मिड ऑफला एक झेल ठेवला. म्हणून मी तो उल्लेख केला की क्रमांक 3 महत्वाचा आहे. नॅश आहेत या इथे पहिल्या झटक्यातनं सावरायचं, उभारी द्यायची आहे आणि थोडीशी आकार द्यायचा आहे, धावपलक वाढवायचा आहे आणि त्यावेळेला थोडासा वेळ गेला, टाइम गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मार आपण स्ट्रायकर एंडला नॅश. आता यावेळेला एलिव्हेशन आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाललाय. पहिला एक विकेट पाहिला, त्यानंतर चेंडू चाललाय सीमा रेषेजवळ फील्ड केलं गेलंय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. अप्रोच महत्वाचा आहे. जरी तुमचा पहिला विकेट लवकर गेलाय ना तरी अटॅकिंग खेळणं, आक्रमण खेळणं किंबहुना पहिल्या पॉवर प्लेला युटिलाइज करणं गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ, धावा धावफलकावरती 1 गडी बाद 2. नक्कीच आपण पाहिलं की त्यांनी जागा बघितली आणि तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि तिथे धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे 2 धावा मिळवल्या. आपलं जे मैदान आहे ते डावखुऱ्या फलंदाजासाठी थोडासा ॲडव्हान्टेज आहे, कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे जे बारे वाहत असतात त्यांचा थोडासा ॲडव्हान्टेज मिळतो, स्पीड मिळतो, त्यामुळे चेंडू त्यांना खेळण्यास इझी होतो. चांगला उल्लेख तुम्ही देखील केला, कारण सकाळचं 17 वाजता क्रिकेटच्या खेळामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 सेशन असतात. आता पहिलं सेशन आहे आणि मालवणी या मैदानाचा तुम्ही उल्लेख केला होता की हवा कुठल्या दिशेने वाहते त्याचा अभ्यासही महत्वाचा आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये थोडंसं नॉलेज असणं, अभ्यास असणं ज्याचा उल्लेख केला गेला आहे ते गरजेचं आहे. तो अभ्यास असणं, थोडासा वाट पाहिली चेंडूला पहिला येऊन दिलं आणि त्यानंतर पाठवलंय सीमारेषा पार. पहिला षटकार या स्पर्धेतला सिक्सर. मागचे 3 चेंडू पहिले आणि चौथ्या चेंडू मध्ये फरक काय होता मध्ये? मागच्या 3 चेंडूवरती फलंदाजानं चेंडूवर येण्याचा प्रयत्न केला. आता रिप्ले पहिल्यांदा काय केलं, चेंडूला पहिला आपल्यापर्यंत येऊन दिलं, थोडासा क्रीजचा वापर केला गेला, आत केले आणि त्या चेंडूला पुल करताना चेंडूला पाठवले सीमारेषा पार. षटकार. अटॅकिंग आक्रमक करणं गरजेचं आहे, कारण जर आक्रमक मुरवट घातली तर कदाचित गोलंदाज तुमच्यावरती वरचढ होऊ शकतो. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 8. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, धावा जमवणं गरजेचं आहे मनोरी संघाला. जर चांगली धावसंख्या उभारायची आहे तर तुम्हाला निश्चितच अटॅकिंग फटकेबाजी करावी लागेल आणि त्याचा प्रात्यक्षिक आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला खेळ, कव्हरला खेळायला चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे झेल होतोय. एक मोठा धक्का बसलाय तो मनोरी संघाला मालवणी संघाकडून. पहिला तर कदाचित लक्षात येईल बघा, ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचं होतं का एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर डाव, पण त्याला बीट करू शकले नाहीये. एक चांगला झेल. याच्या अगोदर देखील असा फटका खेळला होता, पण त्यावेळेला काय झालं होतं, तो एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होता ना त्याच्या डोक्यावरनं चेंडू गेला होता. आता त्याला बीट करू शकले नाहीये आणि एक चांगला झेल, आपल्या शरीराचं संतुलन सांभाळून बॉडी बॅलन्स राखत एक चांगला झेल टिपल्या गेल्यात. पहिलं षटक पाहिलं ना थोडंसं ड्रॅमॅटिक ओव्हर आहे, त्याच्यामध्ये ड्रामा घडलाय. 2 विकेट गेल्यात, 1 सिक्सर आलाय, सर्व काही आहेत.
याचा अर्थ जर पाहिलं तर पहिल्या विकेटनं थोडंसं वरचढ ठरला होता तो मालवणीचा संघ. एक षटकार टोकून नॅशनं कमबॅक केलंय, पण शेवटच्या बॉलवरती प्रणेशनं पुन्हा एकदा त्यांचा विकेट घेऊन पुन्हा एकदा बाजी पलटवलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ, धावा आहेत धावफलकावरती 2 गडी बाद, 8 धावा आणि ही सरासरी जर कायम राहिली ना तर आता डिका स्पोर्टच्या स्क्रीनवरती पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर 40 दिसतो. पण तुमचाही अनुभव आहे आणि मालवणीचं मैदानाचं जे पूर्ण हवामान जर बघितलं, ॲटमॉस्फिअर पाहिलं, भौगोलिक परिस्थिती, ते 40 पुरेशा नाही आहेत. थोडासा वेग वाढवावा लागणार आहे, स्पीड वाढवावं लागणार आहे, पण ह्याच्यामध्ये विकेट जाणार नाही आहे याची काळजी घ्यायची आहे. नक्कीच सर, आपण पाहिलं की पहिलं षटक हे खूप महत्त्वाचं षटक होतं दोन्ही संघांसाठी, कारण दोन क्षेत्ररक्षक बाहेर होते सर्कलच्या, त्यामुळे धावा जमवणं गरजेचं होतं आणि धावा रोखणं गरजेचं होतं ते मालवणी संघाकडून. परंतु आपल्याला दोन्ही ठिकाणी एक षटकार पाहायला मिळाला, तसे 2 बळी सुद्धा पाहायला मिळाले. जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपण दुपारच्या सत्रानंतर जी भौगोलिक परिस्थिती असते ती सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. हवा थोडी शांत होते, त्यामुळे ॲटमॉस्फिअरमध्ये कोणत्याही बाजूला फटके खेळण्याची फलंदाजीची तयारी असेल तर निश्चितच चौकार किंवा षटकार मिळू शकतात. आणि हा मैदान जसं भगवं वातावरण आहे, ते भगवे फ्लॅग्स आहेत ना, ते या मैदानावरती वाहणाऱ्या हवेची दिशा दाखवतात आणि वेग दाखवतात दोन्ही. हलक्या हाताने चेंडूला खेळाय, जोपर्यंत मिडॉनला क्षेत्ररक्षकात फील्ड करेल. एक धाव चेंडूवरती पूर्ण थोडंसं वेळी घेणं गरजेचं आहे. कधी कधी काय असतं, टाइम देणंही गरजेचं आहे, वेळ घेणंही गरजेचं आहे. पहिला चेंडू सन्मानजनक खेळा, एक धाव धावफलकावरती झाल्या, तर धावा 2 गडी बाद 9. पहिल्या षटकामध्ये प्रणेशने चांगली गोलंदाजी केली होती आणि 2 बळी मिळवले होते. आता वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय, पण उजव्या बाजून मारा करतोय तो तेजस याला. तर पाहूया, डॅनी अजूनही चेंडू खेळलेला नाहीये, स्ट्राईक साठी आलाय. पाहूया तेजस, डॅनी, आणि आता मात्र स्लो पद्धतीचा मारलेला होता, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात धावा मिळतात त्या मनोरी संघाला. धावसंख्या पोहोचली आहे 11. मागचा चेंडू देखील आकुटप्याचा चेंडू होता, थोडासा डबल हिट झालाय की काय असं रिप्ले जर पाहिलं तर कदाचित लक्ष येईल. बॅकफुटला गेलं होतं, हुक करायचं होतं, पण बॅटच्या पहिल्याच स्टिकरच्या आजूबाजूला लागला आणि त्यानंतर डबल हिट झाला की काय, आणि डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू गेलेले आहेत. ज्या गोष्टीची चर्चा आपण करतोय की फ्लॅग जे आहेत, जे बरोबर भगवामय वातावरण आहे, भगवा म्हणजे आज हिंदू धर्मात जर बघितलं तर सडच आहे आणि त्याचं प्रतीक राहिलेलं हे भगवामय वातावरण आहे. आणि आता जर पाहिलं तर खाडियनकडनं अक्रॉस त्या मालवणीच्या गावाच्या दिशेनं वारे वाहतात. दुपारच्या सत्रामध्ये कदाचित बदलेल, ही दिशा बदलेल, पण आता जर सामन्याची दिशा बदलायची तर थोडासा खेळही बदलावा लागणार आहे. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोचलाय तो आता 1-1, 11-11. त्याच वेळेला जर बघितलं तर आपण व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय काशीनाथ कोळी यांचं देखील शुभ आगमन झाले आणि त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. मालवणी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, ते जाईल चेंडू आणायला कोणीतरी. आपण पाहतोय मालवणीच्या या मैदानावरती जो सामना सुरू आहे, मनोरी वर्सेस मालवणी बॉईज. एका षटकाचा खेळ संपलाय, दुसरं षटक सुरू आहे मैदानात. तेजस याचं अकरा या धावसंख्येवर बसलेले 2 धक्के आहेत मनोरीसाठी. तेजस चेंडू टाकण्यास तयार, पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल. डॅनी याला पुन्हा एकदा आखवटवायचा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू तो यष्टीरक्षकाच्या हातात, चेंडू निर्धाव. पहिले षटक जसं प्रज्ञेशने हाताळले, थोडासा दबाव निर्माण केला पहिल्या 2 विकेटनं, त्याच्यामुळे कदाचित तेजसला एक थोडासा ॲडव्हान्टेज आहे. त्या 2 विकेटचा ॲडव्हान्टेज आहेत आणि तेजस जास्त काय करत नाही, बेसिकला फॉलो करतोय. चेंडू थोडासा लांब खेळवला होता, मागचा चेंडू ऑफस्टमच्या बराच बाहेर खेळवला होता तो डॅनीसाठी. आणि हे सगळं चित्र असणार आहे, कारण एकमेकांच्या जोडीनं एकमेकांच्या अगेन्स्ट भरपूर क्रिकेट खेळले आहेत, एकमेकांचा खेळ माहिती आहे, एकमेकांची ताकद माहिती आहे, स्ट्रॉंग माहिती आहेत, स्ट्रॉंग झोन माहिती आहे, मायनस झोन माहिती आहेत, कुठे कमकुवत दुवे आहेत, कुठे थोडेसे ताकदवान दुवे आहेत. या सर्वांचा अभ्यास ज्यावेळेला केला जातो, 2 जवळचे संघ खेळतात त्यावेळेला या सर्व गोष्टी मालवणी आणि मनोरी यामध्ये असणार आहेत. धावफलकावरती येते 11. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अकोटप्याचा चेंडू होता, प्रकार करायचा होता, बॅटच्या बाहेरील कडेला लागून चेंडू चाललाय पाठीमागे, बी अँड द विकेट. क्षेत्ररक्षक होताना दुसरी धाव, 2 धावा. थोडासा वेळ घेतला क्षेत्ररक्षकाने आणि त्या वेळेचा फायदा दोन्ही फलंदाजांना उचललाय. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तो 13-13.
13 धावसंख्या 2 धक्के बसले. तेजस आपलं चांगलं काम करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. तेजस पुन्हा मारा करेल. फुल टॉस चेंडू आहे, पाहूया. लॉंग ऑनला मारलेला फटका आहे, झेल होऊ शकतो का? आणि हा मात्र चांगलं इथे क्षेत्ररक्षण पाहायला आपल्याला मिळते मालवणी संघाकडून. ते दीपक याचं खरोखर आपल्या संघासाठी 5 धावा मिळवल्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण इथे पाहतोय सर. जर निश्चितच हा थोडासा बॅलन्स जरी चुकला असता तरी हा षटकार मिळू शकला असता, परंतु अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपल्याला दीपक याच्याकडून मिळालं. पंच एक मिनिट फक्त थांबा, कारण रिप्ले आपण पाहतोय. संतोष कोळी ते रिप्ले पाहण्याचा प्रयत्न करतायत. पहिलं आपण ज्या स्क्रीनवरती देखील पाहिलं होतं आणि तिथून येणारा इट्स सेफ चांगल्या पद्धतीनं. आणि जसं तुम्ही उल्लेख केला ना, 5 धावा रोखल्यात, फक्त 5 धावा नाही रोखल्यात. याचा दुसरा अँगल जर पाहिला ना तर तो गोलंदाजावरती येणारा दबावही तोही थांबलाय. खाली जाणारा त्याचा मोराल थांबवलाय, कारण हा जर षटकार झाला असता तर दबाव आला असता. तो प्रेशर बिल्कुल आपने के रन नहीं बचा है, आपके गेंदबाज का मोराल भी आपने रोका है. आणि फलंदाजाचा जो आत्मविश्वास वाढणार होता ना त्याला थोडासा कुठेतरी धक्का दिलाय. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत दापलकावरती 14. पहिला सामना. आखूड टप्प्याचा चेंडू तो बॅकफुटला गेला. बॅकफुटला जात असताना सकवर रिजन मध्ये चेंडूला खेळ. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होते. 2 धावा आहे चेंडूवरती. पूर्ण 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 6 आला होता, 2 विकेट आले होते. या षटकाचा खेळ पाहिला तर 8 धावा आल्यात आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 8च्या सरासरीनं 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ बाकी आहेत. एक हलकेशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. मालवणी कोलीवाडा ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा. वीस मिनिटाचा अवधी आहे. काही स्टॉपेज टाइम आहे, पण बिलकुल पण त्या व्यतिरिक्त जास्त वेळ घेऊ नका. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांनंतर धावा आहेत धावफलकावरती 8च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती आहेत. सचिन आमच्या जोडीने आहेत. 8ची सरासरी कायम राहिली तर 30 ते 40 धावा दिसतेत. पण आता थोडंसं म्हणजे इथून जर बाहेर निघाले तर कदाचित ट्रॅफिक असतो, पण ट्रॅफिक मध्ये एकदा बाहेर निघाले तर गेअर चेंज करायचा आहे. सेकंड, थर्ड आणि घरात लागल्याचं टॉप गेअर टाकायचा आहे. 2 षटकांचा खेळ, धावा आहेत धावफलकावरती 16. नक्कीच मनोरी संघाला टॉप गिअर हा टाकावाच लागेल, कारण 40 ही सन्मानजनक धावसंख्या, पण फाईट करण्यासाठी तुम्हाला निश्चितच 50 ही धावसंख्या क्रॉस करावीच लागेल, तर तुम्ही या सामन्यामध्ये फाईट करू शकता. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. आपण एकमेकांचे खेळ माहीत असतात, कोण कसं खेळतं, कोणाची बॅटिंग कशी आहे, बॉलिंग कशी आहे, हे आपण नेहमीच पाहत असतो. कारण दर शनिवार रविवारी आपण इथे पाहत असतो की स्पर्धा सुरू असतात. वर्षानुवर्ष हे सगळे प्लेयर एकत्र खेळत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या खेळाची जी पद्धत आहे ती पद्धत एक दुसऱ्याला माहीत असते. दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला. एक तर गेअर चेंज करायचा आणि एकमेकांना ओळखून आहेत आणि समोरच्या टीमची ताकद ओळखून तुम्हाला आता त्या 50 धावांची वेळ सोडणं गरजेचं आहे. त्याच्यावरती चर्चा होईल. पुढचा मॅच असणार आहे बंदर पकाडी आणि नवनगर बड या 2 संघाचा जर आपण दाखल झाला असेल, खेळाडू असतील तर आपल्याला विनंती, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. तिसरा षटक हाताळण्यासाठी दीपक. डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू, पहिला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. आणि जसं आपण चर्चाही करतो की ते 40 धावा पुरेशा नाही आहेत, 50 धावांची वेस ओलांडायची आहेत. मग 2 पैकी 1 फलंदाज, लीन आणि डॅनी, दोन्हीकडे क्षमता आहे, पण कोणतरी थोडासा रोल चेंज करणार, अटॅक करणार, फक्त तो खेळाडू कोण असणार. नक्कीच दीपक मारा करेल आणि आता मात्र लॉंगॉनच्या दिशेला मारलेला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 5 धावा जवळ वाचवला होता तोच दीपक आता क्षेत्ररक्षणासाठी आहे. 1च धाव मिळते. पहिला चेंडू अवांतर टाकला होता. लेन थोडीशी अवांतर होती, त्यामुळे एक एक्स्ट्राचा धावाचा बोनस होता तो मनोरी संघाला मिळाला होता. एक्स्ट्राचं मिळालं जसं तुम्ही उल्लेख केला, पण आता बॅट्समॅनला थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागणार आहे. कारण धावा पाहिजे, रन पाहिजे. आपल्या तर गाडी असली, 4 व्हीलर असली, इनोवा असली, ऑडी असली, पण त्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल पाहिजे. तसं हे धावा आहेत.
या क्रिकेटच्या खेळामध्ये ते डिझेल पेट्रोलचं काम, एव्हरेज देण्याचं काम आहे ना, ते आहेत. आणि त्याच्यामुळे धावा पाहिजे, रन पाहिजे, आणि रनची आवश्यकता मनोरी संघाला इथे आहे. टॉस स्टॉप डिलिव्हरी, टॉस स्टॉप फ्लायटेड डिलिव्हरी, फ्लायटेड बॅक ऑफ द हँड. चेंडू हाताला गेला होता. दीपक याच गोलंदाजीसाठी जाणले जातात. चेंज ऑफ पेस, व्हरायटी देणं, विविधता दाखवणं, आणि तेच दाखवलं होतं. पहिला चेंडू भले खराब होता, पण आपल्या भात्यातल्या काही चेंडूचा वापर केलाय. मागचा चेंडू डॉट बॉल. नक्कीच कर्णधाराला ही साजेची खेळी म्हणावी लागेल दीपक याची, कारण कर्णधाराला माहिती आहे की स्पेस चेंज करू शकतो, वेगवेगळ्या व्हेरिएशन करू शकतो, म्हणून दीपकला दिले. पुढचा चेंडू अक्षरला मारण्याचा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, पण चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. हे अटॅकिंग क्रिकेट पाहायला आपल्याला मिळणारच आहे, पण त्याची सुरुवात आता झाली आहे का सर, आपण पाहूया. फटकेबाजी करायला पाहूया दीपक ह्याला रोख देऊ शकतो का, कारण जर डॅनी आणि लिन हे जर खेळले तर निश्चितच चांगला एक धावसंख्या उभा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू दीपक याचा पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्लो डिलिव्हरी होती, चेंडू मिस झाला. निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडू मालवणी संघाकडून. बघा आतापर्यंत या खेळामध्ये जर पाहिलं तर दीपकच्या या चेंडू 4 चेंडूचा खेळ त्याने हाताळलाय. एक चेंडू जो वेगवान हाताळला होता त्याच्यावरती सिक्सर टोकला होता, तो लीननं थोडासा क्लीन पिकअप केला होता, त्या चेंडूला क्लीन पिकअप केला होता. दीपक पुन्हा एकदा सज्ज होतील, पण यावेळेला क्लीन केलं, क्लीन पहिला पिकअप पुल आहे. हा चेंडूला पाठवलाय मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. आपण पाहतोय आता मात्र गिअर चेंज झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय मैदानात. ते मनोरी संघाकडून निश्चितच ही चांगली धावसंख्या जमवण्याची आहे. दीपक मारा करेल लीन याला. पुढचा चेंडू दीपक याचा, आणि आता मात्र पुन्हा एकदा व्हेरिएशन करून चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, काहीसं महागडे षटक सर म्हणावं लागेल ते दीपक यांचं. चेंडू निर्धाव आले, परंतु षटकारामुळे ही धावसंख्या पोहोचली आहे 30 वर. सर षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ संपला होता, धावा त्या 16. या मागच्या षटकामध्ये 2 षटकार आले, 14 धावा देखील आल्या. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला आहे, आणि 3 षटकांसाठी तुम्ही 15 मिनिटाचा अवधी घेतलाय. क्षेत्ररक्षक करणारा टीम, कारण स्टॉपेज टाइम बाकीचे सगळं आम्हाला सांभाळून डिका स्पोर्टच्या स्क्रीनवरती ते सांगितलं जातं की 15 मिनिटाचा खेळ झालाय. पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळायचं आहे. पुढचा सामना आहे बंदरपाकाडी संघ आणि नवानगर मड या दोन्ही संघाच्या कर्णधाराला पुन्हा एकदा विनंती आहे, सूचना आहे, तर आपण दाखल झाला असेल. इनिंग ब्रेकमध्ये जो टॉस केला जाणार आहे. 3 षटकांचा खेळ, धावा फलकावरती 30. आपण 50 ची चर्चा करतोय, त्याचा अर्थ मनोरी संघ पुढच्या 2 षटकामध्ये किमान 20 धावा करणार. 20, पण काय झाले मागच्या षटकामध्ये धावा आल्यात. हे दिल मांगे मोर, रन मांगे मोर, अजून 30 ची अपेक्षा तो करतोय, आणि मालवणी संघ सांगणार की आता 12-14च्या वरती 2 षटकामध्ये धावा देणार नाहीयेत. आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तेजस, ज्या तेजसने 8 धावा खर्च केल्या होत्या, तो तेजस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. दुसऱ्या बाजूला डॅनी स्ट्रायकर इनला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, मिड ऑफच्या डोक्यावर खेळाय. तेजसनं सांगितलं भाई रन नाही देंगे, धावा नाही देणार, विकेट घेणार, आणि विकेट पहिल्या चेंडूवरती गडीपाद. चेंडू खेळायचा प्रयत्न होता, आणि लॉंग ऑफला अजेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट. आणि आयोजकांना महत्वाची अजूनही सूचना आहे, तुम्हाला पाणी लागल्यास, बॅट चेंज करायची असल्यास ते देखील आपण आयोजकांशी संवाद साधायचा. व्हॉलंटियर आहेत ते फक्त मैदानावरती जाईल, कुठल्याही संघाचा खेळाडू मैदानावरती जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. हॅलो हॅलो. 3
षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 3/30. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मधला एक चेंडू झालाय. पहिल्या चेंडूवरती तेजसने विकेट मिळवले. कव्हरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिथे फलंदाज बाद झालाय. पाहूया मनोरी संघ किती धावा जमवत आहेत. नवीन फलंदाज येतोय किंजल. अजूनही दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. षटकार खेळणारा लीन अजूनही मैदानावरती आहे. लीन आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय पाहूया. तेजसने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, दुसरा चेंडू टाकण्यास तयार किंजलसाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीला मारलेला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि निश्चितच चौकार अडवला जातोय तिथे प्रशांत त्याच्याकडून आणि एकच धाव मिळतीये. थोडासा ब्रेक लावलाय सर. जो चौकार षटकार जे येत होते त्याला ब्रेक लावलाय तो तेजस याने पहिल्या चेंडूवरती आणि आता एकच धाव दिली आहे दुसऱ्या चेंडूवरती. आणि मनोरीला काय पाहिजे म्हणजे या क्षणाला तर पहिले तर बेस्ट काय आहे मनोरीसाठी लीनचं स्ट्राईक वरती राहणं. ज्या लीननं 2 षटकार ठोकल्यात त्या लीनचं स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तो स्ट्राईक वरती आला त्याने सांगितले भाई एक धाव पुरेशी आहे, स्ट्राईक वरती मला राहायचं आहे, स्ट्राईक मला करायचं आहे. आणि आता हे बॅटल आहे तेजस वर्सेस लीन. चांगली गोलंदाजी तेजसनं केले. हे बॅटल आहे चेंडूच्या वेगात बदल केला होता तेजस. एका बाजूला तेजस आहे जो चांगली गोलंदाजी करतोय, तर लीन 2 क्लीन पिकअप स्ट्रोक केलेले होते तो आहे, पण डॉट बॉल निर्धाव चेंडू. नक्कीच आपण व्हेरिएशन बघितलं चेंडू मध्ये. फटका खेळत होता त्या फटक्याची आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू खेळण्यास तयार लीन. तेजस पाहूया काय होतंय. जसं म्हणालात पुन्हा एकदा मारलेला फटका आहे. पाहूया फटक्यावरती काय होतंय. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 6 धावांसाठी पंच वळतायत आपल्याकडे. 6 धावांची खूण करतायत सर. जसं आपण म्हणालात लीन अजून जर मैदानावरती थांबला तर निश्चितच एक चांगली धावसंख्या बनेल ती मनोरी संघाकडून आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय लीन याच्या फलंदाजीमधून. एक चांगला उल्लेख तुम्ही केला की त्याचं खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे, शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. हा चेंडू होता थोडासा लांब होता लेन पडली त्याच्यानंतर त्या चेंडूला थोडंसं उशिरा केलं मिड विकेट सीमारेषा म्हणून मी म्हटलं बॅटल आहे. याच्या अगोदर बॅटल जिंकलं होतं तेजसनं. आता त्याला पलटवार झालाय. पलटवार आहे. हल्ला प्रतिहल्ला आहे. एका बाजूला आहे लीन, दुसऱ्या बाजूला तेजस. मनोरी वर्सेस मालवणी. फुलटॉस बॉल पलटवार आलाय. पलटवार भाई बारी सबकी बारी. तेजस सांगतो भाई कभी तुम्हारी तो कभी हमारी. विकेट गेलाय, गडी आवाज झालाय. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. झाले आणि काल अग्रिकोली मास्टर क्रिकेट स्पर्धेमध्ये मालवणी फायनलला गेलाय. त्याच्यामुळे याही गोष्टी असणार आहे. आज ती फायनल असणार आहे. या दोन्ही गोष्टी जुळल्या आहेत. काल मालजीपाड्याच्या मैदानावरती मालवणीचा संघ अग्रिकोली सामाजिक संस्थेच्या स्पर्धेमध्ये तो फायनलला गेलेत. प्रमोद कोळी आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती येऊन असं नसं व्हायचंय. नवानगर मड संघ इथे दाखल झालाय आणि बंदर पकाडी आपण रेडी राहायचं आहे. धावा आपल्या धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक 37 37 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती फ्रँक. 10 चेंडूवरती 21 धावांची खेळी साकारून लीन मात्र माघारी परतलेले आहेत. मागचा मग बघा हे बॅटल कसं सुरुवात झालं. डॉट बॉल सिक्सर विकेट हे बॅटल सुरुवात झालं होतं. बॅटल समाप्त केलं तेजसनं, पण आता फ्रँक आहे. फ्रँकला थोडंसं आपण पाहिलं तर कमी चेंडू आहेत पण जास्त धावा करायचे आहेत. धावा आहे धावफलकावरती 37 37. जास्त वेळ जातोय. टाइम गेलेला वेळ कोणाचा चांगला हे सांगून येणार नाहीये आणि येणारी वेळ काय घेऊन येणार आहे हे सांगता येणार नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर हे षटक. या षटकामध्ये 7 धावा आल्या. 2 विकेट प्राप्त केले तेजसनं. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 37 37 धावा धावफलकावरती आहेत. आणि टायमर जर बघितलं तर योग्य पद्धतीने या 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 2 टीम तयार राहायचंय. तोपर्यंत एक हलकीशी धून ऐकूया. चर्चा चालली होती 50च्या पार जाणार 8 जाणार. धावा आहे धावफलकावरती 37.
37 धावा धापलकावरती. त्याच मालवणीच्या या भूमीमध्ये सुरू असलेल्या असा टेनिस क्रिकेटचे खमंग मेजवानी. रविवारचा दिवस आहे, संडे स्पेशल आहे आणि संडे नेहमीच फन डे असतो, एंटरटेनमेंट डे असतो. या एंटरटेनमेंट डे दिवशी सुरू असलेल्या मॅच सज्ज आमच्या जोडीने आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. प्रमोद कोळी आपल्याला पुन्हा एकदा विनंती, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन असं नसं व्हायचं. मास्टर खेळाडू प्रमोद कोळी हे देखील दाखल झाले तर मैदानावरती आणि त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये 12 बनतील, 15 बनतील. हे आता फिल्डिंग करणारी टीम सांगते की 6 मध्ये 7-8 देऊ, बस करू, 85च्या आत त्यांना रोखू आणि 50च्या पार जाण्याचा प्रयत्न मनोरी देखील करणार. नक्कीच सर, आपण चौथ्या षटकामध्ये पाहिलं तर तेजसने ब्रेक दिला होता, एक षटकार गेला होता, परंतु षटकारानंतर मात्र एकच धाव म्हणजे 4 चेंडू निर्धाव. शेवटचं षटक घेऊन आले पंचांच्या डाव्या बाजून मार्ग आले प्रशांत आणि आता मात्र स्वाईप केलेला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, पाहूया काय होतंय. एक धाव घेतील कारण दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत, घाई करणार नाही आहेत कारण दोन्ही षटकार आणि चौकार खेळणारे फलंदाज आहेत. त्यामुळे कोणती घाई आपल्याला दिसत नाही. निश्चित 2 धावा येऊ शकल्या असत्या. पहिली धाव जर फास्ट झाली असती तर निश्चितच थ्रो येईपर्यंत 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु तिथे आता फ्रँक कर्णधार स्ट्राईकसाठी. दोन्ही चांगले फलंदाज असल्यानं तर त्यावेळेला रिस्क फॅक्टर महत्वाचा असतो. रिस्क फॅक्टर घ्यायचा नाही, कचरा धोका आपण घ्यायचा नाही, किंबहुना एका धावेच्या मोहापायी आपला चांगला फलंदाज बाद होणार नाहीये याची काळजी मनोरी संघ करतोय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रशांत शेवटचा षटक हाताळतोय. 5 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. चेंडू खेळाय जरूर मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने टिपलाय झेल. वेल त्या तेजस एका षटकानं बदललाय खेळ. विकेट गडी बाद. थँक्यू. धावा जर बघितल्या धावफलकावरती 38 आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 4.2 षटकांचा खेळ झाला, म्हणजे 26 चेंडूचा खेळ झालाय. 26 चेंडूमध्ये 38 धावा केल्या. याच्यात 3 षटकार आहेत, असं नाही की मोठे फटके आले नाही. 3 षटकार आहेत, तरी सुद्धा धावसंख्या कमी काय आहेत. तर जवळपास या 24 चेंडूमध्ये ना 7 ते 8 चेंडू त्यांनी डॉट खेळल्यात, 5 विकेट गमावल्यात. याचा अर्थ 2 षटकांचा खेळ त्यांनी असाच वाया घालवलाय. त्याच्यामुळे जे सध्या आपण बघितलं ना धावफलक तितका दिसत नाहीयेत. 2 संघ आपण रेडी राहायचं आहे. एका बाजूला नवानगर मड आणि बंदर पाकाडी या 2 संघादरम्यान होईल या इनिंग मध्ये टॉस. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहे धावफलकावरती 38. हॅलो, तेजसने चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर प्रशांत शेवटचे षटक हाताळतोय आणि आता नवीन फलंदाज आलाय. नवीन फलंदाज एक धाव आपलं खातं खोललंय. संघाची धावसंख्या पोहोचली 39 वरती. शेवटचं षटक सुरू आहे. तेजस याने चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर प्रशांतकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही कोणता मोठा फटका आलेला नाही प्रशांतच्या स्वरूपात. पुढचा चेंडू खेळण्यास तयार, स्वाईप जोडून करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अवांतर रेषेच्या बाहेर जातोय आणि एक्स्ट्रा धाव मिळतीये ती मनोरी संघाला. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना अपेक्षा तीच आहे 3 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका. तुम्हाला मनोरी संघ सांगतात 2 आले तर अजून फायदा आहे, पण 1 आला तर कदाचित ती धावसंख्या 40, 42, 45च्या वर जाऊ शकेल. 50च्या आसपास धावसंख्या उभारताना त्याचा मदत होणार. मोठा चेंडू अलॉंग द ग्राउंड मिड विकेट रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहे, त्यांना भेदून वेगानं जो स्पीड जनरेट झाला होता, वेगाने चेंडू सीमारेषा पार, चौकार. उलटा चेंडू होता, लॉंगॉनच्या दिशेला खेळला, तिकडे 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू गेला सीमारेषा पार. आपण पाहिलं आउटफील्ड सर आपली थोडी फास्ट आहे. जरी पाऊस पडला असला काल तरी आपण पाहतो की आउटफील्ड किती फास्ट आहे. चेंडू खेळण्यास तयार आणि आता मात्र
सिस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे. पंच वळतायत. अजून एक अवांतर धाव. या षटकामध्ये अजूनही 2 अवांतर चेंडू आलेत, ते प्रशांत याच्याकडून. निश्चितच फलंदाजी आक्रमक करण्याच्या स्वरूपात आहे, त्यामुळे फलंदाजाला चुकवण्याचा प्रयत्न करतो. बॉलचा इशारा करतात, नो बॉलचा इशारा. आणि जसा चेंडू हाताळला तर पाठीमागून देखील आवाज आला, ओ नो नो, नोचा इशारा आलाय. आणि त्यानंतर गोल 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 हात फिरल्यात पंचांचे. मोठे सर आहेत आणि त्याचे हात गोल गोल फिरला. याचा अर्थ दे घुमा के खेळणे का मौका, दे घुमा के. तर आता फ्रीडचा चेंडू आहे, फ्रीडचा चेंडू दे घुमा के खेळण्याचा प्रयत्न. धावा धापलगावती 46, 46 धावा धापलगावती, ज्याचा चर्चा आपण करतोय. 50च्या आर राहणार, 50च्या पार जाणार. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. फ्रीडचा चेंडू, फ्रीडच्या चेंडू वरती दे घुमा के, आडे देडे दे घुमा के. चेंडू चालला लॉंगॉन सीमारेषा पार. षटकार तर या स्पर्धेच्या नियोजनामध्ये देखील भाग राहिले. तर कमिटी मेंबर जे आहेत सन्माननीय मधुकरजी कोळी आणि सन्माननीय परशुरामजी कोळी हे देखील उपस्थित झाले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचे. शेवटचा चेंडू होता, पंचांकडे दाद मागतात, पाहूया काय होतंय. आणि धावचीत होतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाज बाद झालाय. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 52 वरती. हॅलो 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 नवानगरच्या कर्णधारास विनंती करतोय की साहेबांना जायचं आहे, उशीर होते त्यांना, तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि बंदर पकडच्या कर्णधारासही विनंती करतोय लवकरात लवकर स्टेजमध्ये यायचं आहे, स्टेजजवळ, आणि नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चला दोन्ही संघ कर्णधार मड संघ आणि बंदर पकाडी, प्लीज आपल्याला पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, आपण लगेच या. तर आज स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर महत्त्वाचा वेळ सन्माननीय जनकभाई शाह यांनी देखील दिलेले आहे, ते देखील उपस्थित आहेत. आणि नाणेफेकीचा कॉल इनिंग ब्रेकमध्ये होणं तो गरजेचं आहे. तर मड संघ आणि बंदर पकाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण टॉससाठी या. प्रमुख कोहली आपल्याला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं आहे. मास्टर खेळाडू मिलन कोहली हे देखील दाखल झाले, त्यांनाही विनंती, आपण मुख्य व्यासपीठ आहे, मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येऊन आसन व्हायचं आहे. दोन्ही संघ कर्णधार बंदर पकाडी आणि मड या दोन संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कौल. टॉस केला जाणार. मड संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. बंदर पकाडी टीम कॅप्टन बंदर पकाडी टीम कॅप्टन लगेच या. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. चला दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल टॉस केला जाणार आहे. हॅलो
जनरक्षाच्या शुभ हस्ते आता नाणेफेकीचा कौल होतोय. नवानगर आणि बंदपखाडी गाव म्हणजे योहान 11 दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो नवानगर संघाने. तर त्यांचा निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग किती करशाल बॅटिंग थांबी आहे ना. फक्त मला एक विचारायचं आहे आपल्याला मैदान कसं वाटतंय पूर्ण मैदान जे केले म्हणजे मालवणी मास्टर्स माजी मास्टर जे खेळाडू खेळले आहेत आणि ते मस्त ग्राउंड आपल्यासाठी खेळलंय दिलंय म्हणजे चांगलं त्या ग्राउंडबद्दल काय 2 शब्द बोलू शकशील. अतिशय उत्तम असं मैदान आहे हे. इथे खेळायला आल्यावर असं वाटतं की एकदम स्टेडियम सारखा मस्त ग्रास वगैरे आहे. एकदम चांगलं मैदान आहे आणि आम्हाला इथे सहभाग दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. खरोखर मध्यपकडी गाव हा बऱ्याच टायमाने म्हणजे जवळजवळ बघितलं तर 1 वर्षाच्या नंतर इथे खेळताना दिसेल आणि बघायला त्यांचा गेम बघायला मजा येईल. नक्की दोन्ही संघाला शुभेच्छा. तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हां बोला बोला. नाणेफेकीचा कौल पूर्ण झालाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मड संघानं. आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण करू. त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर मालवणी कोळीवाडा ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा पहिला सामना सुरू आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये आता धावांचा पाठलाग करण्यासाठी 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती संघ दाखल झाला. त्याच वेळेला जर आपण बघितलं तर मालवणीचं क्रिकेट आणि नेहमीच ज्यांचा महत्त्वाचा वाटा आपण पाहिलेला आहे ते आदरणीय सन्माननीय अजितदादा भंडारी यांचं देखील शुभागमन आता या मैदानावरती झालंय. त्यांचंही करूया आपण सहर्ष. इनिंगला सुरुवात होते. 53 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय मालवणी बॉईज हा संघ. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय फ्रँक. पंचांच्या डाव्या बाजून मारा करेल. स्ट्राईक साठी आहे दीपक. नॉन स्ट्राईक साठी आहे. पहिला चेंडू खेळण्यास तयार दीपक. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. पाहूया चेंडू आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. त्रेपन्न धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. सन्मानजनक खेळ दीपक याची म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून आपला इरादा पक्का केलाय की आम्हाला हा विजय व्हायचा आहे, त्यामुळे आम्हाला फटकेबाजी करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये जेवढ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील त्या धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय मालवणी संघ. पहिल्या चेंडूवरती सर आपण पाहिलात जर पॉइंटच्या दिशेने चौकार आला होता. सुरुवात धमाकेदार केलेली आणि जसं अजितदादा बरोबर व्यासपीठावरती झाले आणि खऱ्या अर्थानं त्या चौकारानं त्यांचं स्वागत देखील केले मालवणीच्या या मैदानावरती. दीपकच्या बॅटमधनं एक चौकार पाहिलाय. 53 धावांचा पाठलाग आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा कडक प्रहार. कडक स्ट्रोक केला जात आहे. कडक प्रहार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. दुसरा चेंडू सीमारेषा पार. चौकार. सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार. दीपक आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय. इरादा पक्का आहे, कारण जर आपल्याला विजय व्हायचा आहे तर अशीच फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र धावसंख्या चांगली झाली आहे. बिनबाद 2 चेंडूंवरती 8 धावा आल्यात. पुन्हा एकदा मारा करेल फ्रँक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेटला मारलेला फटका आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका आहे आणि
चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते पहिल्या सामन्यामध्ये. दीपक याच्याकडून आपल्या संघाला विजय मिळायचा असेल आणि जर अशी फटकेबाजी करायची असेल तर आपल्याला निश्चितच आपण लाईव्ह मध्ये पाहू शकतो. हे सर्व डिका स्पोर्टच्या माध्यमातून सलग 3 चेंडूंवरती 3 चौकार ढोलकलेत ते दीपक याने. शक्यतो प्रवेश फी सगळ्यांची वेळेवर हाल. Four in a row, 4 and again 4. चौकार. सचिन, दीपक यांचा खेळ असाच आहे ना. सूरत देखते ना मुरत देखते, ये तो टीम की जरूरत देखते. जरूरत काय होती की पहिल्या 4 चेंडूवरती 4 चौकार आणि अजून तर 2 चौकार येतात. 6 चेंडूवरती 6 चौकार. 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2000. 4 चौकार आलेत. बघूया, एक अचीवमेंटच्या जवळ आहे. पहिले 4 चेंडू 4 4 4 4. 5वा बॉल, 5वा चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर आहे. चेंडू चला सीमा रेषे जवळ चला. 1 2 3 3 4. 5 चौकार. पाच चौकार. सर्वांचा लाडकं असं व्यक्तिमत्व जनक वैश्य यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. 6 चेंडूवरती 6 चौकार. 2000 रुपये आणि पहिलाच मॅच, पहिला सामना, पैसा वसूल मॅच आहे. पहिल्या 5 चेंडूवरती 5 चौकार. नक्कीच आपण पाहतो की षटकारांचा भाव वाढलेला असतो. इथे पाहतोय आपण चौकारांचा भाव वाढलाय. शेवटच्या चेंडूवरती जर चौकार आला तर निश्चितच 2000 रुपये जिंकू शकतो दीपक. पण आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती दीपक याच्याकडून. रन रेटच्या पण खूप पुढे गेले. शेवटचा बॉल, शेवटच्या चेंडूवरती चौकार. चेंडू निघाला होता, अक्षरशः निघाला होता. फक्त आता तिथे जाऊन मला की चेंडू वाढला. पण एकदा टाळ्यांचा गजर येईल. दीपकच्या खेळीला टाळ्यांचा गजर येईल. टाळ्यांचा आवाज. 5 चेंडूवरती 5 चौकार. शेवटचा बॉल रिप्ले पाहिला तर कदाचित लक्ष देईल. चेंडू थांबला कुठे, अडला कुठे, कदाचित दीपक जाऊन स्वतः बघेल बाबा गेंद रुकी तो कहां से रुकी. कुठे तो स्पीड ब्रेकर होता, कुठले थोडासा खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये चेंडू लागलाय. आणि आपण बॅटिंग जबरदस्त आहे. बॅटिंग जबरदस्त. हा शेवटचा बॉल आपण जे 5ही चौकार पाहिले ना, 5 चौकार अप्रतिम खेळल्यात दीपकनं. नक्कीच हा नैसर्गिक अडथळ्यामुळे हा चौकार आडलाय. नाहीतर तिथे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू गेला असता. आउटफूट एवढी फास्ट आहे. पाऊस पडून सुद्धा आउटफिट फास्ट आपली. त्यामुळे आपण पाहतोय बघा सर्वीकडे हिरवगार असं झालंय. त्यामुळे चेंडू मात्र सीमारेषा पारच जातो. एक टप्पा जरी पडला, 2 टप्पे जरी पडले तरी चेंडू जातोय. आणि हा निश्चितच चौकार गेला होता. चांगली जागा मिळवली होती. 5 चौकार गेले होते. सरासरी आपल्याला पाहायला मिळते ती पहिल्या षटकामागे 21 धावांची आहे. अजूनही कोणता धोका पत्करलेला नाहीये तो मालवणी संघाकडून. आणि जवळजवळ 5 चौकार ते दीपकने. आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 21. जसं तुम्ही उल्लेख केला नैसर्गिक अडथळा आलाय. जसा तो चेंडू वाढला ना, व्यासपीठावरती मान्यवरांच्या तोंडातनं पण जो मोठा श्वास आला. कारण इन्व्हॉल्वमेंट होतं. शेवटच्या चेंडूवरती चौकारला तर एक अचिव्हमेंट होती, एक विक्रम होता. एक असा एक गोष्ट जी साध्य होणार आहे कदाचित दीपकच्या माध्यमातून 6 चेंडूवरती 6 चौकार. पण तिथे होतं कधी कधी काय होत आहे, आपण जसा विचार करतो ना तसं घडत नाही. जैसा हम सोचते ना वैसा होता नहीं, और जो होता है ना शायद हमने सोचा नहीं है. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा 21 आहेत. 32 करायचे आहेत. पलटवार करण्याचा प्रयत्न मनोरी करणार की जो आपला फॉर्म आहे, आपला क्लास आहे, दीपक कायम ठेवतोय. स्विचिटचा प्रयत्न. आता सर्व काही चाललंय. पहिला आपण कट पाहिला, पूल पाहिला, ड्राईव्ह पाहिला. आता स्विचिटचा चेंडू गेला. पंच इशारा करतील. डिक्लेअर झोन. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. पण आज स्टार्ट बघा, अप्रोच महत्वाचा आहे. 53 धावांचा पाठलाग करतोय. आणि तो पाठलाग करताना जी सुरुवात केली आहे धमाकेदार सुरुवात केलेली आहे. 1.1 षटकाचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 23. राजेनेचा पुढचा चेंडू दीपक साठी. दीपक आक्रमक पवित्र आहे. तिथे क्षेत्ररक्षक नाही. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. चेंडू
जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, एक धाव घेतली आहे. चांगली फेकी आपल्याला तिथे पाहायला मिळते, एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली फेकी पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 24, बिनबाद 24. 24 धावा धापलकर मनोरीचा संघ आता ते डिफेंड करण्यासाठी उतरतोय. पण आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला दाखल होणारा संघ मनोरी होता वेळेच्या अगोदर. वेळेच्या म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कदाचित ती वेळ आहे ना, वेळ टाइम बरेच जण पाळत नाहीत, पण मनोरी संघाने ती व्यवस्थित पाळली होती. वेळेच्या अगोदर मैदानावरती दाखल झाला होता. आयोजकांना मनपूर्वक आभार आहेत आपलं. मनोरी संघ पुण्यातला चेंडू होता, समोर केला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. आपण दीपकचा खेळ पाहिला. आता प्रणयशी रंगात आलाय, त्याच्या बॅट मधनं चेंडू सीमारेषा पार, षटकार. सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय प्रणेश याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार आला. आपलं खातं खोललंय. नॉन स्ट्राईक एंडला दीपकची फलंदाजी पाहत होता तो प्रणेश, आणि प्रणेश पण कमी नाहीये की आपण दीपकने जर चौकार मारले तर आपण षटकार मारू शकतो. तोच पवित्र करला आणि लॉंग ऑनच्या दिशेला एक आक्रमक फटका खेळला आणि 6 धावा मिळवल्या आपल्या संघासाठी. थोडंसं अंडर प्रेशर आपल्याला आता पाहायला मिळतोय तो मनोरीचा संघ. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 30 वरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक काय झेल होऊ शकतो का, आणि आखू टप्प्याचा येताना प्रणेश बाद झालाय. चांगला झेल तिथे म्हणावा लागेल. पहिला धक्का बसतोय मालवणी संघाला. पण षटकार पाहिला तर हा फटका जर पाहिला तर रिप्ले मध्ये कदाचित लक्षात येईल. पोझिशन मध्ये नव्हते आले. बॅटच्या वरती म्हणजे स्टिकर असतं ना, ते स्टिकरच्या जवळ चेंडू लागला होता. मिस टाइम स्ट्रोक मिडॉनला एक चांगला सोपा झेल टिपल्या गेला. चांगली सुरुवात म्हणजे एका बाजूला 5 चौकार आपण पाहिले दीपकचे, त्यानंतर प्रणेशने होऊन एक षटकार ठोकलेले आहेत. सुरुवात चांगली आहे. 30 धावांची सलामी त्यांनी दोन्ही खेळाडूंची जी पार्टनरशिप केली आहे 30 धावांची, ती पार्टनरशिप ब्रेक झाले. पण जाताना प्रणेशसाठी देखील टाळ्यांचा गजर आलाय. काय हा जो क्षण आहे, हा जो विकेट आलाय, हा जो क्षण आहे, मनोरी टीमला या मॅच मध्ये कमबॅक करण्याची जी संधी आहे ती मनोरी संघ साधणार की दुसऱ्या बाजूला मालवणी संघाने जो फ्लाइंग स्टार्ट मिळवला ना, त्या फ्लाइंग स्टार्ट वरती स्वार होऊन या धावांचा पाठलाग तेही करणार. नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. त्यामुळे पण दडपण नाहीये मालवणी संघावरती, दडपण नाहीये कारण धावसंख्या पोहोचली आहे 30 वरती. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक सुरू आहे, त्यामुळे कोणती घाई करताना दिसत नव्हता मालवणी संघ, परंतु एक मिस टाइम स्ट्रोक होता आणि तिथे फलंदाज बाद झाला. आपण पाहतोय मालवणी संघाकडे फलंदाजांची कमी नाहीये, कारण 7 ते 8 नंबर पर्यंत त्यांच्याकडे फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांना ते टेन्शन नसतं की आपल्याकडे नाही आहेत. मात्र आता नवीन फलंदाज आलाय महेंद्र. आपल्या संघासाठी पाहूया काय करतोय. राजन मारा करेल महेंद्र याला. पहिला चेंडू खेळण्यास तयार महेंद्र. पंचांच्या डावाचा मार्कर. आखू टप्प्याचा चेंडू होता. पॉईंट दिशेने खेळलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडंसं मिसफिल्ड होतंय. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेतात का पाहूया. दुसरी धाव ही पूर्ण करतायत ते महेंद्र. आपलं खातं खोललंय 2 धावांनिशी. जसं तुम्ही उल्लेख केला की चांगले गोलंदाजी फळी आहे. नंबर 1, 2, 3, 4, 5 पर्यंत चांगले फलंदाज आहेत. आता येतं झालं आपण मालवणीचा. मनोरी संघाच्या बाबतीमध्ये झालं तर राजन मागच्या चेंडूवरती विकेट गेला होता. आता क्षेत्राची भूमिका पण महत्वाची आहे, फिल्डिंग महत्वाची आहे. जसं मालवणीने षटकार होता तो रोखला गेला होता, चांगले झेल टिपले गेले होते. क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे, फिल्डिंग महत्वाची आहे या सामन्यामध्ये. इनसाइड आउट जागा बनवले बिलकुल जगह मिलती नहीं, जगह बनानी पड़ती है. जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरने चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, चौकार. पहिल्या षटकामध्ये दीपकच्या बॅटमधनं आपण 4 चौकार पाहिले होते. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती जर पाहिलं तर 35 35 धावा 36 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता 23. या मागच्या षटकामध्ये आले 13 धावा, ज्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार
जो आपण पाहिला होता. मागचा चेंडू जसं पाहिलं ना, फुलरल्या डिलिव्हरी होती, थोडीशी जागा बनवली, इनसाइड आउट केलं होतं. असे फटके आहे ना क्रिकेटचं एक सौंदर्य दाखवतात. षटकार चौकार भरपूर बघतो, पण असे फटके पडले तर थोडंसं दिल में सकून मिळताय. त्या अशा फटक्यावरती ज्यावेळेला ते क्रिकेटचं मादक सौंदर्य जे पाहतोय. यानंतर होणारा मॅच मड संघ आणि बंदर पकाडी. ग्रीनिश दिसतंय आता अवकाळी पाऊस निमित्ताने जे ग्रीनिश दिसतंय असं कायमस्वरूपी मैदान राहावं अशी म्हणजे एक व्यवस्था करून द्यावी. मग हॅलो करण्याचा प्रयत्न अजितदा भंडारी करतीलच या थोड्या काही कालामध्ये. जसं तुम्ही उल्लेख केला, आता ज्या पाऊस झाला त्याच्यामुळे हिरवळ आलेली आहे आणि हीच हिरवळ कदाचित वर्षभर कायम राहावी यासाठी प्रयत्न नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला गेला आता ती. कारण मुंबईमध्ये बरीचशी जर मैदानं पाहिली तर कमी झाल्यात. त्यापैकी हे आपल्या मालवणी कोलेवाड्यानं जपलेलं निर्माण केलेलं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला पुढे देण्यासाठी चालना देणार आहे मैदान आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धापलकावरती आहेत. 18 चेंडूचा खेळ आहे. 17 अजूनही झाल्या पाहिजे. 17 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे मैदानं टिकली पाहिजे, जगली पाहिजे आणि मैदान आहे ना हे आता तो थोडासा श्वास बनलाय. जितकी मैदानं असतील, मोकळ्या जागा असतील ना, तितका श्वास आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. तो ऑक्सिजन जो हॉस्पिटलमध्ये विकत घ्यावा लागतो तो अशा मैदानावरती फुकट मिळतो. त्याच्यामुळे मैदान टिकली पाहिजे, वाचली पाहिजे, किंबहुना मैदान चांगली जगली पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न होणं, ज्याचा उल्लेख संतोष कोहली यांनी देखील केलाय. आणि मालवणी मास्टर्सचा देखील इथे उल्लेख होईल कारण यांनी बी महत्त्वाचा वाटा आहे त्यांच्यामध्ये जे मैदान आता राखीव ठेवले आपल्यासाठी खेळण्यासाठी. तो प्रयत्न स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड थोडीशी चुकीच्या पद्धतीनं अटेम्प्ट केला गेला होता 2 धावाही चेंडूवरती पूर्ण. आणि त्याचा आता संतोष कोहली यांनी उल्लेख केला की मास्टर कदाचित खेळाडूंनी पुढाकार घेतला, मैदान बनवलं, मैदान टिकवलं. आता पुढच्या पिढीचं ते काम आहे याला जगवणं, टिकवणं. जो वारसा आहे ना, जसं आपली जागा असते, आपल्या वारसा हक्काने आपल्या दिशेने येते, आपल्या जवळ येते, त्याला टिकवणं, त्याचं जोपासना करणं किंवा त्याच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल, कदाचित पुढच्या पिढीचं ते कर्तव्य असणार आहे. नक्कीच वारसा जपणं खूप महत्त्वाचं आहे सर. कारण आपण अशी मुंबईमध्ये खूप कमी ग्राउंड पाहतो, हिरवीगार आणि 360 आपण घेऊ शकतो अशी मैदानं खूप कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला निश्चितच पंचाचा इशारा येतोय. चौकार या चेंडूवरती स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता. आणि जसं आपण उल्लेख करतोय म्हणजे संतोष कोहली यांनी चांगला उल्लेख केला. मैदानं आहेत असं नाही की मैदानं नाही आहेत, पण काही कॉर्पोरेशनची आहेत, काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहेत. पण एखाद्या गावानं बनवलेलं, गावाने जपलेलं, मास्टर खेळाडूने उभारलेलं असे काही कमी मैदान आहेत. त्यापैकी हे मालवणी कोलेवाड्याचं ग्राउंड आहे. त्यांनी एक खऱ्या अर्थानं ना एक एक्झाम्पल सेट केलंय की एक गाव, एक टीम एकत्र आल्यानंतर काय करू शकतं. या मैदानाचं ते मूर्तिमंत उदाहरण, एक प्रतीक बनलंय हे मैदान. ऑफस्टॉपच्या बाहेर आहे बराच वाईट. आणि असं म्हटलं सचिन वावगोटांना नाही या मालाड परिसर असेल, मुंबई उपनगर असेल ना, त्याच्यामध्ये मालवणीचं मैदान आहे ना एक जसं स्टेटस सिम्बॉल बनलेलं आहे, एकतेचं प्रतीक. आणि सर्वांनी एकत्र आणलेला हा प्रयत्न आहे ना, एक इतरांना एक एक्झाम्पल त्यांनी सेट केलेलं आहे. नक्कीच सर. आपण जर पाहिलं, जर आपली इथे स्पर्धा नसेल तर बाहेरून लोक इथे खेळण्यासाठी आतुर असतात की आम्हाला मालवणीच्या या मैदानावरती येऊन खेळायचं आहे. संतोष कोहली आपण पाहतो की दरवेळी आम्ही खेळत असताना ते असतात की अरे नाही उद्या इथे टुर्नामेंट आहे, ह्यांची टुर्नामेंट आहे, त्यांची टुर्नामेंट आहे. गोरेगावरून येतात, अंधेरीवरून लोक बाहेरून येऊन इथे संधी मिळत असते लोकांना आणि इथे यायला त्यांना खूप आवडतं. म्हणजे दुसरा अर्थ जर पाहिलं तर मालवणी क्रिकेटला मिळालेली ओळख आहे, या मैदानानं दिलेली ओळख आहे, ही ओळख जपण्याचा प्रयत्न देखील आपण करायचा आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. वेगाने चेंडू जाईल सीमारेषा पार. चर्चा चालू राहील पण या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावा. जाऊन पोहोचला. 4 आलाय 47. 27 धावा धापलकरती. 6 धावांची आवश्यकता आहे. पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये 53 धावांचा पाठलाग टीम करते. बाजूला दीपक आपला खेळ दाखवतोय. दोन्ही बाजूला, या बाजूला ऑन साइडला, ऑफ साइडला, दोन्ही बाजूला. आणि या रिव्हर्स स्वीपच्या स्वीट हिटच्या साहाय्यानं विजयी षटकार, सिक्सर.
पहिला सामना जिंकला मालवणी संघ, अभिनंदन. पण मनोरी संघ पुन्हा एकदा आयोजकांना मनपूर्वक आभार. आज सकाळच्या सत्रामध्ये आज लवकर वेळेवरती आपण दाखल झाला त्याबद्दल आपलं, आणि या स्पर्धेमध्ये आपण खेळलाय त्याबद्दल आपलं आयोजकांना मनपूर्वक आभार. काही शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी आज या व्यासपीठाला लाभलेली आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. व्यासपीठातील मान्यवर आणि विभाग प्रमुख म्हणून या नात्याने सामाजिक कार्यामध्ये देखील त्यांनी बऱ्याच जणांना मदतही केलेली आहे आणि तिथे देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे आणि नेहमीच मालवणी क्रिकेटला पुढे जाण्याचं काम ज्याच्या माध्यमातून केलं जाते. त्या आदरणीय सन्माननीय अजितदादा भंडारी यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत.